गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की नक्की प्रारब्ध म्हणजे तरी काय। समर्थांनी सांगितलंच आहे ना, हा प्रारब्ध आहे ना प्रत्येकाच्या नशिबामध्ये येत असतो, प्रत्येकाला तो भोगावा लागतो। पण प्रारब्धामध्ये सुद्धा आहे ना सुख दुःखाची ही घडी आहे ना, ती निरंतर चालू असते। म्हणजे काय, म्हणजे हा गुंता आहे, तो कसा सोडवावा हा प्रत्येकाच्या मनातील प्रश्नच आहे ना। हा गुंता झाला ना की हळूहळू सोडवावा। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातील विचारांचा असो, जर संयम नसला ना की तो दोरा तुटून जातो आणि आपणही तुटतो ना। मग आपले प्रारब्ध आपल्या सोबत येतात। म्हणजे प्रारब्ध म्हणजे तरी काय, म्हणजे पूर्वी जन्मी केलेली कर्मे आहेत ना, जी ह्या जन्मी आपण फळरूपाने प्राप्त होतात, त्यालाच प्रारब्ध असे म्हणतात ना। बरे वाईट दोन्ही प्रकारची कर्माची फळं आहेत ना, या जन्मामध्ये आपल्याला मिळत असतात। त्यामुळं हे जीवन आहे ना, सुख दुःख भोगत असतो आणि सगळं व्यवस्थित चाललेलं असताना सुद्धा अचानक काहीतरी वाईट घडणं, यालाच प्रारब्ध म्हणतात ना। समर्थांनी आपल्याला सांगितलं सुद्धा आहे, अचानक धनलाभ होऊन जाणं, श्रीमंत होणं, हे सुद्धा हे प्रारब्धाचं लक्षण आहे। पण समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे बरं, आमच्या जीवनामध्ये प्रारब्ध नक्कीच येत असतात, पण ते प्रारब्ध आपण कशी भोगतो ना। बघा, कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये एवढं दुःख येऊन जातं ना, लगेच हा मनुष्य भगवंताला दोष द्यायला लागतो, पण त्याला समजत नाही की हे माझे प्रारब्ध आहे। कधी कधी एवढा श्रीमंत होतो की त्याच्याकडे हवं नाही ते येतं, मग तेव्हा तो परमेश्वराला मनामध्ये ठेवतो का? अजिबात ठेवत नाही, आठवणसुद्धा काढत नाही। मग पुन्हा दुःख गेल्यानंतर सुखसुद्धा येणार आहे। तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा नसू द्या सुद्धा, पण दुःखामागे सुख येणार आहे आणि सुखामागे दुःख येणार आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पूर्वजन्मी उत्तम काम करणारा हा उत्तम फळ प्राप्त होतं। म्हणजेच जर तुम्ही पूर्वजन्मामध्ये कुणाचे आशीर्वाद घेतले असतील, कुणाच्या जीवनामध्ये सुख निर्माण केलेलं असेल, कुणाच्या जीवनामध्ये कधीतरी तुम्ही मदत केली असेल, तर त्याचं फळ आहे ना या जन्मामध्ये तुम्हाला मिळत असतं। आणि जर या कलियुगामध्ये तुम्हाला भरपूर दुःख येत असतील, तर तुम्ही समजून जा, तुम्ही मागच्या जन्मामध्ये अशी काही कामं केलेली आहेत ना, त्याचं पूर्ण फळ तुम्हाला भोगावं लागत असेल। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जरी तुमच्या जीवनामध्ये सुख असेल दुःख असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करा। कारण का बरं? कारण रानावनामध्ये एकाकी पडलेली फुलं असतात ना, जसं कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फक्त फुलत राहत असतात, तसंच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा। कारण कौतुक करणारेच आहेत ना, तुमच्या कधी शोधात येतील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही। म्हणजे काय, म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, प्रत्येक दिवस मनुष्यासाठी चांगलाच असतो आणि तो चांगला करणं हे आपल्याच हातामध्ये आहे ना।
कारण नुसतीच धावपळ करून मेहनत करून जर फळप्राप्ती होत असते ना, तर भरपूर घाम गाळणारे, रस्त्याच्या कडेला दगड फोडणारे तेच जास्त सुखी असते. परंतु तसं आहे का काही? कधीच नाही. म्हणून योग वशिष्ठांप्रमाणे श्रीरामाने सर्वात सोप्या शब्दामध्ये बघा वर्णन केलेलं आहे. जे काही न करता मिळतं ना आणि कितीही प्रयत्नानं मिळू शकत नाही, याला प्रारब्ध म्हणतात ना. म्हणजेच जर मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये असंख्य कर्म करतो, त्या सर्व कर्मांचे परिणाम आहेत ना हळूहळू साठत जातात. आणि ज्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम बघा आपण बँकेमध्ये भरल्यास ती आपल्या खात्यामध्ये जमा होत राहते आणि त्या खात्याचा बॅलेन्स आहे ना तो हळूहळू वाढत जातो. अगदी त्याचप्रमाणे मनुष्यानं केलेली कर्मे आहेत ना हळूहळू साठत जातात आणि कर्मफळाच्या खात्यातील या बॅलेन्सला आहे ना संचित असं म्हणतात. बघा तुम्ही लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत आपण लक्ष देऊन संयमाने ऐकत नाही ना तोपर्यंत हे निरूपण सुद्धा समजणार नाही. म्हणजे मनुष्य जसे जसे कर्म करतो तसं तसं त्या कर्मफळाचं रूपांतर आहे ना संचितामध्ये प्राप्त होत असतं आणि त्याचा बॅलेन्स आहे ना तो हळूहळू वाढत जातो. म्हणजे काय? म्हणजे संचितामध्ये मनुष्याची जन्मोजन्मीची कर्म साठलेली असतात आणि संचिताचे भोग आहे ना ते एकदम भोगणे शक्य नसतं. यातील काही भोग आहेत ना ते आनंददायी तर काही दुःखसुद्धा असू शकतात. त्यामुळं हे कर्मफळाचे हे भोग आहेत ना मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात. ज्याप्रमाणे संचितापैकी ज्या कर्माचे भोग जे भोगण्यास प्रारंभ होतो ना त्यास आपण प्रारब्ध असे म्हणतो. बघा आता संचित म्हणजे काय? म्हणजे कर्मफळांचा महासागर आहे. तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा, म्हणजे अथांग सागरातील जे पाणी आहे ना ते प्रवाही होऊन किनाऱ्यावर प्रकट होतं त्याला आपण लाटा म्हणतो ना. त्याचप्रमाणे या संचितातील असंख्य कर्मफळांपैकी जी फळं भोगण्यासाठी प्रकट होतात ना त्यास आपण प्रारब्ध म्हणतो. आता आपण पाहिलं प्रारब्ध म्हणजे तरी काय, आपल्याला दुःख का येतात. पण तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल, आता आम्ही मागच्या जन्मी काय केलं ना ते आम्हाला आठवत नाही, आम्हाला स्मरण नाही. पण या जन्मामध्ये या कलियुगामध्ये आमचं जीवन संपन्न कसं होईल, आमच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण होईल ना ते आता आम्हाला कळू द्या. समर्थांनी सांगितलंच आहे ना मनुष्याचं जीवन आहे ना ते सुखदुःखाने भरलेलं आहे. कधी काटा तर कधी छापा. म्हणजे हे आयुष्य आहे ना कोणाचं समतोल आहे का बरं? कधी दुःख येतं कधी सुख येतं. पण समर्थांनी सांगितलं आहे ना जर प्रारब्धावर विजय मिळवायचा असेल ना तर सुंदर असं नारद मुनींनी जेव्हा हनुमंतरायांना तो मंत्र सांगितला ना आणि त्या मंत्रानं हनुमंतराय संकटमोचन म्हणून झाले ना. बघा श्रीराम जय राम जय जय राम. या गंभीर संकटामध्ये असताना हा जो मंत्र आहे ना देवर्षी नारदजींनी हनुमानजींना दिला होता आणि या मंत्र जापाचा जप करून आपण सर्वजण या संकटातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे काय? म्हणजे रामायणातील हा प्रसंग आहे ना बहुतेक जणांना माहीत सुद्धा असेल, पण ज्यांना माहीत नाही ना त्यांना माहिती देणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे लंका जिंकल्यानंतर एकदा श्रीराम अयोध्येमध्ये आपल्या दरबारामध्ये बसलेले होते. विश्वामित्र, वशिष्ठ, देवर्षी नारद मुनी आणि इतर अनेक ऋषी बघा आवश्यक सल्ला देण्यासाठी दरबारामध्ये उपस्थित सुद्धा होते. त्यावेळी देवर्षी नारदजी म्हणाले की उपस्थित सर्व ऋषीमुनींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या ज्ञानातून सांगावं की श्रीराम आणि स्वतः भगवान श्रीराम
यांच्या नावात कोण मोठा श्रेष्ठ आहे बरं? बघा, या विषयावर प्रचंड चर्चा झाली, पण शेवटी या विषयावर निर्णय होऊ शकला नाही. शेवटी देवर्षी नारदजींनी घोषणा करून नावापेक्षा नाम श्रेष्ठ असं सांगितलं आणि त्या सभेच्या विसर्जनानंतर हे थेट उदाहरणाने सिद्ध करता येईल असं सांगितलं. बघा, सभा संपल्यानंतर देवर्षी नारदजींनी हनुमानजींना जवळ बोलावलं आणि म्हणाले, हे महावीर, सभेच्या विसर्जनानंतर जेव्हा तुम्ही सर्व ऋषीमुनींना श्रीरामांना नमस्कार करताना तेव्हा विश्वामित्रांना नमस्कार करू नका. जेव्हा प्रणाम करण्याची वेळ आली ना, तेव्हा हनुमानजी सर्व ऋषीमुनींसमोर गेले आणि सर्वांना नमस्कार सुद्धा केला. पण परंतु विश्वामित्र ऋषींना नमस्कार केला नाही. त्यामुळे विश्वामित्र होते ना, थोडे दुःखी होऊन झाले, संतप्त झाले. त्याचवेळी नारदजी ऋषी विश्वामित्रांकडे गेले आणि म्हणाले, हे महामुनी, हनुमानाचा धीटपणा बघा. श्रीरामाच्या दरबारामध्ये त्याने तुझ्याशिवाय सगळ्यांना नमस्कार केला. तुम्ही त्याला कठोर शिक्षा केली पाहिजे. हा हनुमानजी किती अहंकारी आणि अहंकारी आहे हे तुम्हीच बघा. हे ऐकून बघा, विश्वामित्रांना तिथे राग आला. कारण आपला राग त्यांना आवरता आला नाही. ते श्रीरामांकडे गेले आणि म्हणाले, हे राजन, या सर्व ऋषीमुनींमध्ये तुझा सेवक हनुमानानं माझा खूप अपमान केलेला आहे. त्यामुळं उद्या सूर्यास्तापूर्वी तुमच्या हनुमानाला तुमच्या हातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. विश्वामित्र हे रामाचेच गुरु होते ना, म्हणून राजा श्रीरामानं आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं हे आवश्यक समजलं. त्याचवेळी भगवंत विचार करत होते की आपला परमभक्त सेवकाला आपल्या हातांनी फाशीची शिक्षा द्यावी लागेल. त्याच्या अत्यंत निष्ठावान भक्ताला श्रीरामाच्या हातून मृत्यूदंड मिळेल. ही बातमी होती ना, सर्व अयोध्या नगरीमध्ये पसरली. या घटनेनं हनुमानजींनाही खूप दुःख झालं. ते लवकरच नारदजींकडे गेले आणि म्हणाले, हे देवर्षी, कृपया माझं रक्षण करा. भगवान श्रीराम उद्या मला सूर्यास्तापूर्वी माझा वध करणार आहेत. तुमच्या सल्ल्यानुसार मी हे काम केलं, तर कृपया मला मार्गदर्शन करा की मी आता काय करावं. नारदजी म्हणाले, हनुमानजी, उदास आणि निराश होऊ नकोस. आता मी सांगतो तसं तू कर. ब्रह्ममुहूर्तावर तू लवकर उठावं, शरयू नदीत स्नान करावं. यानंतर नदीच्या वाळूच्या काठावर उभं राहून हात जोडून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा. मला पूर्ण विश्वास आहे की तुला काहीही होणार नाही. श्रीरामचरित्र मानसच्या अरण्यकांडात सुद्धा नारदजींनी या महामंत्रांचं सर्वश्रेष्ठ वर्णन केलेलं आहे. जसं की परमेश्वराचं नाम जरी अनेक आहेत ना, तशी श्रुती म्हणे आधी एक ते एक. राम सकळ नमनते अधिकार, हो नाथ अवखग गुणबधिका. म्हणजे असं सुंदर वर्णन आलेलं आहे. नारदजींनी हनुमंतरायांना सांगितलं, विश्वास आहे, मला पूर्ण विश्वास आहे, तुला काहीही होणार नाही. नारदजींच्या शब्दाप्रमाणे दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी हनुमानजी शरयू नदीच्या तीरावर गेले, स्नान केलं. देवर्षी नारद मुनींच्या सूचनेप्रमाणे हात जोडून पूर्ण श्रीरामांनी सांगितलेल्या त्या नामाचा जप सुरू केला. सकाळ होताच हनुमानजीची जी अग्निपरीक्षा पाहण्यासाठी अयोध्येवासियांची खूप गर्दी जमली. श्रीराम हनुमानजींपासून काही अंतरावर उभे होते. त्यांचा परमसेवक त्या भक्ताकडे करुणामय नजरेने पाहू लागला आणि अनिच्छणे हनुमानावर बाणांचा वर्षाव करू लागला. श्रीरामाचा एक सुद्धा बाण आहे ना, तो हनुमानजींना टोचू शकला नाही. आश्चर्यकारक होतं. दिवसभर श्रीरामांनी
हनुमानजींवर बाणांचा वर्षाव केला, पण त्यांचा हनुमानजींवर काहीच परिणाम झाला नाही. आता श्रीरामांनी अचूक ब्रह्मास्त्र उचललं. हनुमानजी याला सुद्धा घाबरले नाहीत आणि श्रीरामाच्या भक्तीनं स्वतःला शरण गेले आणि देवर्षी नारदजींनी दिलेल्या त्या महामंत्रांचा जप करत राहिले. हनुमानजी हसत हसत श्रीरामांकडे बघत राहिले आणि तिथून हल्ले सुद्धा नाहीत. अयोध्येतील लोक होते ना, ते सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. हनुमानजींचीही जय जय म्हणू लागले. हे सर्व पाहून नारदजी विश्वामित्रांकडे गेले आणि म्हणाले, हे ऋषी, आता तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं, कारण श्रीराम बाण मारून थकलेले आहेत. हे सर्व बाण आहेत ना, ते हनुमानाचं काही नुकसान करू शकले नाही. हनुमानानं नमस्कार केला नाही तर काय होईल? आता या स्थितीत श्रीरामांचं चिंतन करा. आता प्रत्यक्ष पाहून तुम्हाला श्रीरामांचं महत्त्व कळायला असेल. या सर्व घटनेने विश्वामित्रा होते ना, ते बघा प्रभावित झाले आणि श्रीरामांना हनुमानाला ब्रह्मास्त्रानं मारू नये अशी आज्ञाच केली ना. म्हणून हनुमानजी आले आणि श्रीरामांच्या पाया पडले आणि त्यांनी विश्वामित्रांनाही नमस्कार केला. विश्वामित्र आणि मुनींनीही हनुमानजीची ही भक्ती पाहून आशीर्वाद दिले. आणि श्री हनुमानजी बघा, गंभीर संकटात असताना हा महामंत्र देवर्षी नारदजीने हनुमानजीला दिला होता ना, या महामंत्राचा जप करून आहेत ना, आपण सर्वजण या संकटातून मुक्त होऊ शकतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये कोणालाही विसरले तरी चालेल, पण त्याला कधीच विसरू नका जो तुमच्या सदैव पाठीशी कायम उभा असतो ना, तो माझा भगवंतच आहे ना. म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते निरंतर आपण चालू ठेवायला हवं. आणि भगवंताचं नामस्मरण म्हणजे काय? मनातील असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य सत्कर्मी लावण्याची सुवर्ण संधीच आहे ना. म्हणून भगवंताच्या नामस्मरणाशिवाय या पूर्ण आयुष्याला कधीच सुख मिळणार नाही. तुमच्या जीवनामध्ये आता जरी सुख असेल ना, तरी ते क्षणिक सुख आहे. त्या क्षणिक सुखाच्या पाठीमागे धावू नका, कारण हे क्षणिक सुख आहे ना, काही वेळानंतर ते नष्ट होणार आहे. पण भगवंताचं ज्यावेळी आपण नामस्मरण घेतो, त्यावेळी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकणार नाही. एवढी ऊर्जा आणि शक्ती या भगवंताच्या नामस्मरणामध्ये असते. म्हणजे काय? म्हणजे ज्याचा मास्टर माइंड हा भगवंत आहे ना, त्याच्या नादाला कोणी लागू सुद्धा नका, कारण 100 एक सुद्धा वाचला नाही आणि 5 एकाला धक्का सुद्धा लागला नाही. म्हणजे हे 100 एक सुद्धा वाचला नाही. म्हणजे तुम्हाला समजलं का? आपण म्हणत आहेत बघा, ज्यावेळी महाभारताचं युद्ध चालू होतं, कौरव 100 होते ना, त्यांचा एक सुद्धा वाचला का बरं? आणि पांडव फक्त 5 होते, पण पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. कारण का लागला नाही बरं? कारण त्यांच्या पाठीमागे पुढे उभा माझा श्रीकृष्ण स्वारी होते ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये ही सुख दुःखाची दरी आहे ना, ती निरंतर चालूच राहणार आहे. पण आपल्या दुःखांना आपण दुसऱ्यांना जबाबदार मानू नका, कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना जबाबदार मानतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अजून दुःख निर्माण होतं. बघा, एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक महिला दररोज मंदिरात जायची आणि एके दिवशी त्या महिलेनं त्या पुजाऱ्याला सांगितलं की आता मी मंदिरामध्ये येणार नाही. यावर पुजाऱ्यानं विचारलं, का बरं? मग ती महिला म्हणाली, मी लोकांना मंदिराच्या आवारामध्ये फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते. काहींनी गप्पा मारण्याचं ठिकाण निवडलेलं आहे म्हणून मंदिराची निवड केली आहे. काही लोक पूजा, होम, हवन प्रामाणिकपणे करत असतात आणि दिखावा सुद्धा करत असतात. यावर
बघा तो पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला, तुमचं अगदी बरोबर आहे, पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी जे सांगतो ना ते तुम्ही करू शकता का? बघा ती महिला होती ना, बघा ती म्हणाली, हो ठीक आहे, तुम्ही मला काय सांगायचं आहे ते नक्की सांगावं. पुजारी म्हणाले, 1 ग्लास पाणी भरा आणि त्या मंदिराच्या आवारामध्ये 2दा प्रदक्षिणा करा. अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचं एक थेंबसुद्धा खाली पडता कामा नये. बघा ती महिला म्हणाली, मी हे नक्कीच करू शकते. मग थोड्या वेळामध्ये त्या महिलेनं तसं केलं आणि त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्यानं महिलेला 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसलं का? बघा किती सुंदर उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न विचारला, तुम्हाला मंदिरामध्ये कोणी गप्पा मारताना दिसलं का? तिसरा प्रश्न विचारला, तुम्हाला कोणी दिखावा करताना दिसलं का? बघा ती महिला म्हणाली, नाही, अजिबात नाही, मी माझ्या कामामध्ये दक्षता बाळगली, मला कोणीच दिसलं नाही. मग पुजारी म्हणाले, जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता तेव्हा तुमचं सर्व लक्ष या ग्लासवर होतं ना, खरं की खोटं बरं? जेणेकरून त्यातील तुम्ही पाणी पडू नये, तुम्हाला काहीच दिसलं नाही. आता जेव्हाही तुम्ही मंदिरामध्ये याल ना, तेव्हा तुमचं लक्ष फक्त परमात्म्याकडे केंद्रित करा, मग तुम्हाला इतर काहीच दिसणार नाही. सर्वत्र फक्त परमेश्वर दिसेल. आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच आहे ना. आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे, कुंडळी आहे की तुम्ही स्वतः? खरं तर देव नाही, ग्रह नक्षत्र किंवा कुंडली नाही, नशीब नाही, नातेवाईक नाही, शेजारी नाही, सरकार नाही, तुम्ही स्वतः जबाबदार आहात. तुमची डोकेदुखी आहे ना, अनावश्यक विचारांचा परिणाम आहे. तुमची पोटदुखी तुमच्या चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे. तुमचं कर्ज आहे ना, तुमचा हावरटपणामुळे होणाऱ्या खर्चाचा परिणाम आहे. आणि तुमचं कमकुवत शरीर, वाढलेली चरबी आणि आजार आहे ना, या तुमच्याच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे. तुमच्या कोर्ट केसेस, तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे. म्हणजे तुमच्यातील अनावश्यक वाद आहे ना, तुम्ही नको तिथे जास्त व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे. म्हणजे ज्यामुळे तुम्ही नाराज होता, दुःखी होता, दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता. यामध्ये कुठे देवाचा दोष दिसला का तुम्हाला? कुठेच नाही ना. जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने विचार केला ना, तर आपल्या लक्षात येईल की कुठेतरी आपली चुकीची विचारसरणी आहे ना, याला कारणीभूत आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही योग्य निर्णय घ्या, योग्य गुरुच्या चरणामध्ये लीन व्हा, त्यानुसार आपलं आयुष्य आहे ना, निरोगी आणि सुखी समाधानी समृद्ध बनायला वेळ लागेल का? कधीच वेळ लागणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये अशा व्यक्तींच्या संपर्कात राहा. साधू संगती ही साधू ऋषी मुनींची संगती आहे ना, त्या संगतीनं तुमचं आयुष्य निर्मळ होऊन जाईल. पण आपली संगती कधी तुम्ही तपासली आहे का? आपल्यासोबत काय घडत आहे? आपल्या जीवनामध्ये कोण यावं, कोणी येऊ नये हे आपणच ठरवत असतो ना. म्हणून आपण अगोदर मित्र तपासा. आपल्या आयुष्याला जबाबदार आहेत ना आपली संगत आहे. संगत जर चांगल्या मनुष्याची असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही अधोगतीचा मार्गात जरी असाल ना, तरी कधी तुम्हाला भगवंताचं दर्शन घडून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आपण रामायणामध्ये पाहिलं ना, वाळल्याचा वाल्मिकी झाला. नारद मुनींनी फक्त मार्गच दिला ना, की हा तुझा मार्ग आहे, हा तुझा मार्ग नाही. पण नारद मुनींच्या या संत संगतीनं वाळल्याचा वाल्मिकी झाला. आपला सुद्धा उद्धार होऊ शकतो. फक्त आपण भगवंताचं नामस्मरण करा, समर्थांनी दिलेल्या वचनामध्ये राहा, नियमांचं पालन करा. जीवनामध्ये सर्व काही शक्य आहे. फक्त आपला आत्मनिर्भरपणा आहे ना,
आपलं सौंदर्य आहे ना, ते नामस्मरणामध्ये दिसू द्या, उपासनेमध्ये दिसू द्या. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत ना, त्या नक्कीच घडून जातील. तुमचं आयुष्यसुद्धा सुंदर बनेल. फक्त विश्वास ठेवा, निरंतर उपासना करा, ब्रह्ममुहूर्तावर उठा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.